तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे कटवर्कच्या साडीला फॉल कशी लावायची तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बघा, ही जी कटवर्कची साडी आहे, तर याला मी इथे बघा शिलाई मशीनने एक जिथे आपल्याला वर्क आहे, इथे जे स्टोन आहे त्या स्टोनवर बघा इथे पिकोला कसं ते कटवर्क दबलं जातं, म्हणून मी इथे शिलाई मशीनने बघा एक साईडने जिथे कटवर्क आलेलं आहे त्या साईडने बघा पूर्ण शिलाई करून फॉल अटॅच करून घेत आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने ही आपल्याला फॉल इथे अटॅच करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे कुठल्याच प्रकारच्या मागच्या साईडने पण ही दिसत नाही आहे, कारण की बघा ही शिलाई आहे आणि शिलाई फक्त थोडी बारीक शिलाईच इथे मागच्या साईडने दिसते. आणि ती बघा अशा प्रकारे बघा कटवर्कची शिलाईने जर आपण फॉल लावून घेतली तर आपला जो कटवर्क आहे तो तशाच्या तसाच राहतो, अजिबात त्याची फिनिशिंग बिघडत नाही. आणि इथे बघा स्टोन पण इथे निघला जात नाही. आणि इथे बघा आता ही जी आहे इथे जो कापड एक्स्ट्रा आहे तो मी ते जी उरलेली फॉल आहे तीच ते पिकोनी करून घेणार आहे. आणि इथे बघा ही जो कापड आहे तो कशा प्रकारे दाबायचा आहे आणि पिको कसा करून घ्यायचा आहे ते पण सांगत आहे. तर इथे बघा अजिबात इथे कुठल्याच प्रकारचं जे कटवर्क आहे ते दबलेलं नाही आहे. तर आता इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे आता इथे जे उरलेली फॉल आहे त्याला पिकोसुद्धा करून घेणार आहे. तर मी पिकोची मशीन म्हणजे शिलाईची मशीन लावून पिकोची मशीन लावलेली आहे, म्हणजे मी मशीन चेंज करून घेतलेली आहे. आता इथे जी पिकोची मशीन लावलेली आहे त्या पिकोच्या मशीनने मी इथे उरलेल्या फॉलला पिको करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून बघा इथे साडीला कुठल्याच प्रकारचं बघा इथे फिनिशिंग पण आपली बिघडत नाही, फॉल लावण्याची पद्धत पण बिघडत नाही. आणि इथे बघा फॉल पण छान प्रकारे अटॅच होतं. आणि इथे बघा पिको पण ते पिकोनी पण फॉल लावल्या जातं. आता इथे बघा इथे मी जो साडी आहे आणि जे फॉल आहे ते पकडून बघा व्यवस्थित जे राहिलेले उरलेला भाग आहे तिथे पिको करून घेत आहे आणि पिकोनी फॉल अटॅच करून घेत आहे. आता इथे बघा अशा प्रकारे इथे फॉल लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा ही जी फॉल आहे आणि जी साडी आहे ती व्यवस्थित दोन्ही हातात एकाच हातात दोन्ही भाग पकडून घ्यायची आहे आणि पटकन अशी बघा 1 ते 2 मिनटात ही साडी ला फॉल लावून होणार आहे. आता इथे बघा जो एक्स्ट्रा कापड आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे इथे पिको करून घेत आहे. आता बघा हा जो आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि इथे बघा इथे पिको करून घ्यायचा आहे. बघा वर जो कटवर्क आहे तो अजिबात बिघडलेला नाही आहे. आणि इथे जे तिकडच्या साईडने जर आपण जे हात शिलाई करतो तिथे झोल पाडायला नको इथे, म्हणून मी इथे छोटी इथे बघा इथे प्लेट्स करून एक घेतलेली आहे, जेणेकरून बघा आपली जी फॉल आहे म्हणजे हात शिलाई जेव्हा करतो आपण तेव्हा व्यवस्थित लावल्या जाणार आहे. आणि इथे कुठल्याच प्रकारच्या फॉलला किंवा साडीला झोल पडणार नाही. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि अशी पटकन अशी मी 5 मिनटात ही फॉल लावून घेतलेली आहे. आणि इथे बघा फॉलची फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि आपला जो कटवर्क आहे तो पण दबलेला नाही आहे. तर तुम्ही सुद्धा अगदी अशा पद्धतीने ही फॉल साडीला लावू शकता. तर इथे बघा आता ही दुसरी साडी आहे, तर दुसरी साडी ही बघा ही वर्कची साडी आहे. आणि इथे बघा ही वर्कची साडी आहे आणि वरून इथे पायपिंग आहे साडीला, तर इथे पिको ह्या साडीला येणार नाही. तर मी इथे आधी बघा जिथपासून वर्क आहे तिथपासून बघा मी इथे जी हात शिलाई आहे सॉरी जी मशीनची शिलाई आहे तर ती साधी शिलाई करून घेऊन बघा इथे फॉल अटॅच करून घेत आहे, म्हणजे अर्ध्या भागामध्ये जे वर्क आलेलं आहे तिथे अटॅच करून घ्यायची आहे. आणि आता बघा ही जी वर्कची साडी आहे तर ही वर्क जेव्हा ताणलं जातं म्हणून इथे बघा साडीला झोल पडतं. तर मी इथे फॉलला बघा छोट्या छोट्या 2 ठिकाणी प्लेट्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून जेव्हा आपण फॉल शिलाईने लावतो तेव्हा ते अजिबात झोल पडणार नाही आणि साडी पण ताणल्या जाणार नाही. आता इथे बघा अशा प्रकारे बघा जी पायपिंग आहे जी वर्कचं जे भाग आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई आपल्याला सरळ याच्यामध्येच करून घ्यायची आहे. आणि इथे बघा इथे फक्त मी 1 ते 2 ठिकाणी बघा इथे छोटे टिप्स करून घेतलेले आहे, म्हणजे इथे प्लेट्स करून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या, जेणेकरून जी फॉल आहे ती व्यवस्थित लावल्या जाणार आहे आणि आपली जी साडी आहे ती झोलसुद्धा पडणार नाही आहे. तर इथे बघा ही हात शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे बघा एका साईडने आता मी जे उरलेला भाग आहे फॉलचा तिथे पिको करून घेणार आहे. आणि पिको बघा अजिबात इथे कुठल्याच प्रकारचंही झालेलं नाही आहे. आणि आता इथे बघा जो उरलेला भाग आहे तिथे मी हे पिकोने शिलाई करून घेणार आहे. आता इथे बघा आता साडीला पिको कशी करायची, तर पिकोसाठी बघा मी थोडा कापड इथे सोडत आहे आणि इथे पिको करून घेत आहे. येतं आपल्याला एका साईडने काठाला बघा पिको करून घ्यायचं आहे. आणि बघा पिको करायच्या वेळेस आपल्याला जो कापड आहे थोडा वर पकडायचा आहे, जेणेकरून आपला पिको छान गोल येणार आहे. आणि आपला जो शिलाई जे काठ आहे ते काठची जी शिलाई आहे किंवा जे काठ आहे तर ते अजिबात सुटणार नाही आहे. आणि ते बघा एकसारखा असा हा पिको बारीक एकदम येणार आहे. आणि ते
अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा इथे बघा हा 1 ते 2 मिनिटात हा पिको होणार आहे. आणि इथे बघा हे जो एक्स्ट्रा उरलेला जो कापड होता, मी इथे पिको करायची बाकी होती, तर तिथे मी हे नंतर पिको करून घेणार आहे. तर अशा प्रकारे जर आपण पिको केला तर जे काठाचा जो पिको असतो तो कधीच उकलत नाही, म्हणजे पिको आपला उकलायचे चान्सेस खूप कमी असते आणि साडीला पण पिको एकदम फिट बसतो. आता इथे बघा मस्त असा पिको एका साईडने मी करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा आता ही जी फॉल आहे मी अटॅच केलेली होती शिलाईने, आणि इथे बघा आता जी उरलेली फॉल आहे ती इथे बघा मी जी पिकोनी अटॅच करून घेणार आहे. आणि बघा आता इथे अशा प्रकारे आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही भाग व्यवस्थित घ्यायचे आहे, साडी आणि इथे फॉल, आणि बरोबर इथे फॉलला फोल्ड करून इथे अशा प्रकारे मी इथे पिको करून घेत आहे. आणि पिको बघा आपल्याला इथे बरोबर दोन्ही भाग पकडायचे आहे आणि व्यवस्थित पिको करून घ्यायचं आहे. आणि बघा ही जी पिकोने फॉल अटॅच होत आहे, अगदी अगदी सोप्या पद्धतीने ही पटकन अशी ही फॉल लावून झालेली आहे. म्हणजे बघा मैत्रिणींनो, जर अशा प्रकारे फॉल लावले तर बघा पिकोनी फॉल लावल्या जातं, आणि जे उरलेला वरचा भाग आहे तिथे आपण म्हणजे जी शिलाई मशीनने सुद्धा शिलाई करू शकतो. तर इथे दोन्ही पद्धतीने मी इथे फॉल लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने मी ते हात शिलाई करून घेणार आहे. आता इथे थोडं कडक म्हणजे कापड जाड असल्यामुळे बघा मशीन सुई तुटायला नको यासाठी काळजी घ्यायची आहे, आणि थोड्या हळूने आपल्याला पिको करून अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे ही फॉल लावून झालेली आहे, आणि कुठल्याच प्रकारचं बघा फॉलला हे झोल पडणार नाही आहे, कारण की बघा मी इथे 2 ते 3 प्लेट्स दिलेले आहे. तर अशा प्रकारे ह्या वर्कच्या साडीला मी फॉल लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही तिसरी अजून एक साडी आहे, तर ही पण कटवर्कची साडी आहे, पण याला इथे खूप मोठे म्हणजे इथे जी वर्क आहे ते खूप जाड आहे, आणि इथे बघा हात शिलाई पण होणार नाही आहे, आणि मशीनची शिलाई पण होणार नाही आहे, आणि इथे पिको पण होणार नाही, कारण की एकदम स्टोन खूप मोठे असल्यामुळे सुई तुटायचे चान्सेस जास्त असते. म्हणून मी इथे याला हात शिलाईने फॉल लावून घेणार आहे, आणि अजिबात कटवरती दाबायचं नाही आहे. तर बघा जो उरलेला भाग आहे त्या उरलेल्या भागाला मी इथे पिकोनी पिको करून घेणार आहे आणि फॉल अटॅच करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने कटवर्कच्या जर साड्या अशा प्रकारे आल्या तर आपल्याला अशा प्रकारे फॉल आपण लावू शकतो, आणि अजिबात फॉलला झोलसुद्धा पडत नाही, किंवा जो कटवर्क आहे तो पण दबला जात नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे बघा साड्या फॉल आपण करू शकतो. आणि इथे बघा हे आता जे साड्या लेटेस्ट त्या कटवर्कच्या जास्त साड्या निघालेल्या आहे, तर मी त्या साड्याला अशा प्रकारे फॉल अटॅच करते. आणि ही जी फॉल आहे मी छान स्वच्छ धुवून घेतलेली, थोड्या वेळ पाण्यामध्ये मुरू टाकलेले आहे, आणि इथे धुवून घेऊन त्या प्रेस करून मग लावत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने फॉल लावू शकता बघा. आणि जो उरलेला कटवरचा भाग आहे तर मी इथे आल्यानंतर हात शिलाईने फॉल लावून घेणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.